हे गाईज वेलकम टू चॅनल A1 अकॅडमी। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 12th क्लासचा इंग्लिश या विषयाचा पेपर पाहणार आहोत, जो की प्रिवियस टाईम आपण एक प्रिवियस इयर म्हणजे 2022 मध्ये जो पेपर झालेला होता पूर्णपणे ॲज इट इज आपण पाहून घेतलेला आहे। परंतु मी तुम्हाला सांगितलं होतं तो पेपर झाल्यानंतर मी तुम्हाला एक मॉडेल पेपर देणार आहे की जो खूप इम्पॉर्टंट राहणार आहे। त्यामधलं रायटिंग स्किल ॲज इट इज उतरू शकते, ग्रामरचा पार्ट ॲज इट इज उतरू शकते आणि कोणकोणते असे क्वेश्चन आहे की तुम्हाला त्यामध्ये मिस्टेक करायची नाही आणि 3 तासामध्ये कशाप्रकारे तुम्हाला ब्रिलियंट वर्क करून तुमचा पेपर स्मार्ट अँड इझी ट्रिक वापरून तुम्हाला सॉल्व करायचा। ठीक आहे, तर सर्वात अगोदर पेपर स्टार्ट करूया। मी तुम्हाला पेपर सोबत ॲन्सर कशाप्रकारे लिहायचे आहे आणि मी येथे ॲन्सर पण मेन्शन केलेले आहेत, प्लस तुम्हाला PDF पण डाउनलोड कसा करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहोत। तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा राहणार आहे आणि ज्यांनी पण हा पेपर पाहिलेला असेल परंतु तुम्हाला यामध्ये कोणत्या चुका करायच्या नाहीत हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। ठीक आहे ना, प्लस पॉईंट येथे कोणते आणि मायनस पॉईंट येथे कोणते हे पण आपण यामध्ये ग्राह्य धरणार आहोत। सर्वात अगोदर पेपर स्टार्ट करायचा तर तुम्हाला सर्वात अगोदर नोटीस इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहे। ठीक आहे, ते वाचल्यानंतर तुम्हाला स्टार्ट करायचा पेपर। खूप सारे विद्यार्थी काय करतात, रायटिंग स्किल अगोदर सॉल्व करतात, म्हणजे ते रायटिंग स्किल अगोदर पेपरमध्ये लिहून काढतात। तसं काही करू नका, पेपर हा तुम्ही स्टार्टिंगपासूनच सॉल्व करा। तर सर्वात अगोदर तुम्हाला सेक्शन 1 पाहायला भेटते। सेक्शन 1 मध्ये तुम्हाला भेटते रीडिंग फॉर कॉम्प्रिहेन्शन, लँग्वेज स्टडी अँड समर माइंड मॅपिंग। क्वेश्चन 1 मी तुम्हाला विथ ॲन्सर सांगणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे पाहून घ्या कारण खूप इम्पॉर्टंट आजचा व्हिडिओ राहणार आहे। 10 ते 20 मिनिट तुमचे कुठेही जातात, सोशल मीडियावरती तुम्ही 10 ते 20 मिनिट वेस्ट करत असाल, हे 10 ते 20 मिनिट तुमच्याकरता खूप महत्त्वाचे ठरणार आहेत। क्वेश्चन 1 आहे, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो 12 मार्क्स। 12 मार्क्स विद्यार्थी मित्र तुम्हाला दिलेले आहे। माइंड मॅपिंग सर्व तुम्ही पाहू शकता, सेक्शन 1 क्रॉस करिता तुम्हाला दिलेले आहे। आता सर्वात अगोदर तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल फटाफट हा जो पूर्ण हा जो तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला आहे, ठीक आहे, हा पॅरेग्राफ तुम्हाला वाचून घ्यायचा आहे। हा वाचताच तुम्हाला पूर्णपणे त्यामध्ये काय झालेलं आहे पूर्ण समजून जाईल। ठीक आहे, ग्लोबल अंडरस्टँडिंगचा पार्ट आहे। तुम्ही तो वाचताच तुम्हाला काय सर्वात अगोदर हाच पोर्शन येतो, कंप्लीट द फॉलोइंग। बस तुम्हाला रिकामी जागा भरा या टाईप आलेलं असतं। तुम्हाला ओनली तुम्ही तो PDF वाचताच, PDF एकदम सिम्पल असतो, तो वाचताच तुम्ही पॅरेग्राफ वाचताच तुम्हाला हे सर्व क्वेश्चनचे आन्सर इझिली लिहिता येतात। आता याचे आन्सर काय तुम्ही पाहू शकता, तुम्हाला आन्सर पण मिळणार आहे। देन 1A2 मध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स फॅक्चर दिलेलं आहे, पीक आउट। आता इथे काय दिलेलं आहे, पीक आउट अँड राईट 2 स्टेटमेंट फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट टेलिंग अस दॅट द रायटर वॉज लॉस्ट। तुम्हाला म्हणजे तुमचा जो पॅरेग्राफ आहे त्यामधूनच तुम्हाला 2 जे स्टेटमेंट आहे, 2 स्टेटमेंट फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट टेलिंग अस दॅट द रायटर वॉज लॉस्ट। रायटरने काय लॉस्ट केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला 2 स्टेटमेंट शोधायचे आहे। देन 1 ॲक्टिव्हिटी A3 मध्ये तुम्हाला दिलेलं आहे इंटरफेरन्स ॲनालिसिस करायचं, तुम्हाला रिझन द्यायचं आहे। सर्वात अगोदर तुम्ही पाहू शकता, कंप्लीट द स्टेटमेंट बाय गिविंग प्रॉपर रिझन द्यायचं आहे। तुम्ही दोन्ही एक वेळेस जे वाक्य आहेत ते वाचून घ्यायची आहे। देन 1 पर्सनल रिस्पॉन्स, 4 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला सोडायचाच नाही आहे। ठीक आहे ना, येस मी आन्सर पण सांगतो, थोडं थांबा तुम्ही कारण की क्वेश्चन 1 कंप्लीट होऊ द्या। ठीक आहे, नॅरेट अ रिअल इमॅजिनरी एक्सपिरियन्स, तुम्हाला इमॅजिनरी एक्सपिरियन्स करायचा आहे व्हेन यू हॅव लॉस्ट युअर वे। देन 1 A1 ॲक्टिव्हिटी A5 लँग्वेज स्टडी करिता दिलेलं आहे, डू ॲज अ डायरेक्टेड। आणि प्रत्येक पेपरात मी तुम्हाला सांगतो की डू ॲज अ डायरेक्टेड तुम्हाला येणार आहेत आणि खूप इम्पॉर्टंट आहेत। ॲक्टिव्हिटी A6, ठीक आहे ना, ॲक्टिव्हिटी A6 व्हॅकॅब्युलरीची तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली आहे। त्यामध्ये तुम्हाला काही वर्ड्स दिलेले असतील, तुम्हाला त्याचे सिनॉमिनॉस अँटोमिनॉस शोधायचे असतात पॅरेग्राफनुसार। ठीक आहे, तर सर्वात अगोदर आपण आन्सर पाहून घेऊया। आतापर्यंत जे पण क्वेश्चन बघितलेले आहे, तुम्हाला सर्वात अगोदर होता A1 ॲक्टिव्हिटीमध्ये रिकामी जागा भरा टाईप क्वेश्चन, तुम्हाला इझिली ते येथे शोधता येतात। ठीक आहे, देन 1 तुम्ही पाहू शकता मार्क्स पॅटर्न कसा आहे, प्रत्येकाला तुम्हाला हाफ मार्क्स यानी की 2 मार्क्स तुम्हाला A1 करता तुम्हाला मिळणार आहेत। A2 ॲक्टिव्हिटी 2 तुम्हाला 2 स्टेटमेंट दिलेले होते की रायटर वॉज लॉस्ट, काय रायटरनं लॉस्ट केलेलं आहे त्याची तुम्हाला 3 ते 4 ओळी पॅरेग्राफमध्ये पाहायला मिळतील, बट तुम्हाला 2च लिहून टाकायचे आहेत। 2 लिहिताच तुम्हाला 1 मार्क्स करता 2 मार्क्स येथे मिळून जाईल। देन आफ्टर द मीटिंग इथं पण तुम्हाला थर्ड पण असा दिलेला होता, तुम्हाला रिकामा जागा जवळपास त्याच टाईप क्वेश्चन आलेला होता 1 मार्क्स करता। देन A4 करता तुम्हाला आला होता सोमत किंवा तुम्हाला त्याचे दिलेलं होतं A4 ॲक्टिव्हिटीमध्ये, तर तुम्हाला फक्त येथे ग्रॅमॅटिकल मिस्टेक करायचे नाहीत, इझिली तुम्हाला लिहून टाकायचं आहे। आणि A5 मध्ये तुम्ही पाहू शकता, A5 मध्ये तुम्हाला येथे आलेलं होतं डायरेक्ट टू इनडायरेक्ट। ठीक आहे ना, डायरेक्ट टू इनडायरेक्ट म्हणजे डू ॲज अ डायरेक्टेडचा क्वेश्चन होता, ते ॲज खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्याकरता, ते खूप महत्त्वाचं आहे, पाहून घ्यायचा। आणि हे ॲन्सर शीट तुम्हाला पाहून घ्यायची आहे। ठीक आहे ना, मी एक्सप्लेन केल्यानंतर पण पाहून घ्यायची आहे। देन 1 तुम्हाला आलेलं होतं, काही वर्ड्स दिलेले होते त्याचे तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचे होते। देन 1 लँग्वेज स्टडी, क्वेश्चन नंबर 1B लँग्वेज स्टडी
4 मार्क्स करता तुम्हाला आलेला आहे. डू ॲज अ डायरेक्टेड तुम्ही पाहू शकता, खूप इम्पॉर्टंट आहे तो. तुम्ही जसाचा तसा आहे ते पाहून घ्यायचा. देन वन B2 स्पॉट द एरर इज इन द गिवन सेंटेन्स अँड रिराईट द करेक्ट. तुम्हाला काय करायचं आहे, एरर शोधायचं आहे. तुम्हाला जवळपास 1 ते 2 येथे ओळी दिलेले राहतील किंवा 1 मार्क्ससाठी तुम्हाला हा क्वेश्चन येणार आहे. तुम्हाला एक क्वेश्चन असा दिसणारच आहे की तुम्हाला तिथे एरर शोधायचा आहे, ठीक आहे ना. तर ओव्हरऑल एरर पण तुम्ही इझिली शोधू शकता. ॲन्सर टू क्वेश्चन नंबर 1चं B तुम्हाला ॲन्सर दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता, व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट टू ऑल अँड देन देअर इज अ चान्स इन अल्टिट्यूड 1 मार्क्स. तर इझी आहे पेपर, पूर्णपणे इझी पेपर येतो तुम्हाला, असाच पूर्ण पेपर राहणार आहे. देन क्वेश्चन नंबर 2A, ठीक आहे ना. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटी. 12 मार्क्ससाठी ॲक्टिव्हिटी दिलेली आहे तुम्हाला पूर्ण. तर हे 12 मार्क्स तुमचे ॲज इट इज आलेच पाहिजे, ठीक आहे. कारण इझी तुम्हाला एक पॅराग्राफ येणार आहे. पॅराग्राफवरती तुम्हाला A1 चूज अँड राईट, चूज द सेंटेन्स विच गिव्ह द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट अँड राईट इट. तुम्हाला एक वेळेस पूर्ण वाक्य वाचताच पूर्ण कळून जाणार आहे. लिस्ट 2 वेज इन विच डेअरी फार्मिंग रिलेटेड तुम्हाला एक पॅराग्राफ आलेला आहे. इज बेनिफिशियल फॉर फार्मर. तुम्ही तर स्वतः पण मनाने लिहू शकता, नो प्रॉब्लेम. व्हॉट इन्फॉर्मेशन डज द नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफ 1993 to 1904 प्रोव्हाइडेड. अँड पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला सोडायचं नसतं, पर्सनल रिस्पॉन्स तुम्हाला लिहायचं असतं. आणि ज्या स्टुडंटना लिहिता येत नाही त्यांनी पॅराग्राफमधल्याच 2-4 ओळी लिहून टाकायच्या. 1 मार्क्स तुम्हाला इझिली पेपर चेकर करणारा तुम्हाला इझिली ते देणार आहे, हे नक्की, ठीक आहे ना. 1 मार्क्स तुम्हाला मिळून जाईल ज्या स्टुडंटना इंग्लिश लिहिता म्हणजे योग्य त्या रीतीनं, कारण की ग्रॅमॅटिकल मिस्टेक होऊ शकतात. म्हणून जसं तुम्ही जर पॅराग्राफमध्ये 3 ते 4 ओळी लिहिल्या तरी चालून जाईल. देन वन डू ॲज अ डायरेक्टेड. प्रत्येक तुम्हाला सांगितलेल्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला प्रत्येक क्वेश्चनमध्ये तुम्हाला डू ॲज अ डायरेक्टेड पाहायला मिळणार आहे. रिराईट द सेंटेन्स बिगिनिंग विथ पीपलपासून तुम्हाला वाक्य सुरुवात करायचं आहे. रिराईट द सेंटेन्स युझिंग द पास्ट परफेक्ट टेन्स. एक क्वेश्चन तुम्हाला पास्ट परफेक्ट टेन्स मतलब टेन्सवरती एक क्वेश्चन तुम्हाला हमखास पाहायला मिळणार आहे. टेन्स विसरू नका, ठीक आहे ना. एक वेळेस फक्त रिव्हिजन करून जाल, बाकी काही एकदम सिम्पल आहे तुम्हाला. पास्ट परफेक्ट टेन्स कोणाला नाही आहे, ठीक आहे ना. हॅड बीन. देन वन व्हॅक्युबलरी, ठीक आहे. व्हॅक्युबलरीमध्ये तुम्ही पाहू शकता, तुम्हाला व्हॅक्युबलरी म्हणजे काही इझी वर्ड्स पण येतील आणि काही खूप कठीण पण येतील. तर कठीण आले तर टेन्शन घेऊ नका, कारण की पेपर हा फक्त साधारण विद्यार्थ्यांकडे पाहून न बनवता तो सर्व विद्यार्थ्यांकडे पाहून बनवतात. म्हणून तुम्हाला काही हार्ड टॉपिक पण येतील आणि काही शॉर्ट टॉपिक म्हणजेच एकदम इझी टॉपिक पण येणार आहेत. तर बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही, जे पण तुम्हाला येतं फटाफट लिहित जायचं आणि पुढे जायचं. ॲन्सर टू क्वेश्चन 2A. खूप साऱ्या विद्यार्थ्यांना समजत नसेल. विद्यार्थी मित्रांनो, इझी आहे. मी काय सांगत आहे, जशा प्रकारे तुमचा क्वेश्चन नंबर 1 येतो, क्वेश्चन नंबर 1मधले पूर्ण मी सर्वात अगोदर क्वेश्चन घेतो आणि क्वेश्चन नंतर ॲन्सर घेतो, ठीक आहे ना. खूप सारे विद्यार्थी मला कमेंट करत होते की सर मला तुम्ही जो PDF दिला आहे त्यामध्ये ॲन्सर कसे दिलेले आहेत ते कळत नाही आहे, म्हणून मी एक व्हिडिओ यावरती बनवत आहे, ठीक आहे ना. तर ॲन्सर टू क्वेश्चन 2A मधील पूर्ण जेवढे पण क्वेश्चन आहेत त्याचे ॲन्सर इथे दिलेले आहेत, ठीक आहे. अशाच प्रकारे पूर्ण जे ॲक्टिव्हिटी आहेत तुम्हाला पूर्णपणे एक वेळेस पाहून घ्यायचे आहे, ठीक आहे ना. आणि खूप सारे असे तुम्हाला असे या टेबल फॉर्मनुसार तुम्हाला येणार आहे. यामध्ये खूप इझी जातं, जसं की प्रिपेरिंग फॉर द HSC बोर्ड एक्झामिनेशन. तुम्हाला पॅराग्राफमधून काही 3 ते 4 वर्ड शोधून ते लिहून टाकायचे असतात इझिली, काहीही कठीण नसते. सेक्शन 2मध्ये तुमचा पोएट्री 10 मार्क्स करता पोएट्रीचा टॉपिक येतो. त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन 3A मध्ये तुम्हाला इझी येणार आहेत. जवळपास तुम्हाला ग्लोबल अंडरस्टँडिंगचेच येणार आहे. मॅच द कॉलम या टाईप क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. देन वन इंटरप्रिटेशन ॲनालिसिस टाईपवर गिव्ह रिझन तुम्हाला पाहायला मिळणार आहे. असा क्वेश्चन इझी असतो आणि या क्वेश्चनला तुम्हाला पूर्ण अटेम्प्ट करायचाच असतो. पर्सनल रिस्पॉन्सचा तर तुम्ही सोडायचाच नाही, तुम्हाला प्रत्येक वेळेस मी तेच सांगत आलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे यांनी लिहिलेलं आहे, ठीक आहे. क्वेश्चन तुम्हाला जर आता खूप सारे विद्यार्थी हे पण सोचत असतील की आपण पेअर, ठीक आहे ना, तुम्हाला जोड्या जुळवा येतं तर कसं लिहायचं. तुम्ही पाहू शकता सिम्पली 1, 2, 3, 4 लिहिलेलं आहे आणि त्याच्याच पुढे त्याचा ॲन्सर लिहिलेला आहे. तुम्हाला असं बाण दाखवून ॲन्सर लिहून घ्यायचा आहे. हाफ ऑफ मार्क्स तुम्हाला मिळून जाईल. देन मग तुम्हाला इथं पाहून घ्या, पर्सनल रिस्पॉन्स टाईप तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे आणि A3 पण ॲक्टिव्हिटी त्याच टाईप दिलेली आहे. A4 आणि A5 तुम्हाला क्वेश्चन आलेला होता, त्याचं ब्युटी ऑफ नेचर त्यांनी ओढी लिहून ठेवलेले आहे, ठीक आहे ना. तुम्हाला हा पूर्ण जसा PDF मिळणार आहे तो तुम्ही पाहून घ्यायचा आहे. मी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक घेतो रायटिंग स्किल, जे की खूप इम्पॉर्टंट आहे. ते तर तुम्ही पाहून घेसाल, बट रायटिंग स्किल कसं लिहायचं आणि मॅनेजमेंट तुम्हाला टाईमचा कसा करायचा आहे, ठीक आहे ना. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. आता जे पण मी सेक्शन तुम्हाला 2 सेक्शन सांगितलेले आहे, ठीक आहे. सेक्शन 1 आणि सेक्शन 2 या दोघांचे पण ॲन्सर मी तुम्हाला PDFमध्ये दिलेले आहेत, जे की खूप इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे ना. तर व्हिडिओ खूप मोठा होणार होता म्हणून मी शॉर्टमध्ये घेतलेला आहे. बट रायटिंग स्किल मोस्ट इम्पॉर्टंट फॉर ईच स्टुडंट, ठीक आहे. कारण की याच्यामध्येच तुमचं जे सिलेक्शन असते, माझं म्हणण्याचा एकच अर्थ आहे की याच्यामध्येच तुम्ही जास्तीत जास्त मार्क्स घेऊन अबो 90 जाऊ शकता, ठीक आहे ना. ओव्हरऑल 100.
कंप्लीट ॲक्टिव्हिटी ॲज पर द इन्स्ट्रक्शन गिवन बिलो. 16 मार्क्स करता तुमचं रायटिंग स्किल येथे आहे आणि ते 16 मार्क्स तुम्हाला जाऊ द्यायचे नाही. जवळपास 2 मार्क्स गेले तर चालतील, तर 14 मार्क्स जवळपास तुम्हाला पडायलाच पाहिजे. अटेम्प इन वन ऑफ द फॉलोइंग. आता तुम्हाला अटेम्प इन एनी वन ऑफ द फॉलोइंग तुम्हाला दिलेलं आहे. ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मॅसेज दिलेला आहे आणि देन वन तुम्हाला कन्व्हर्सेशन काही या टाईपमधलं दिलेलं आहे आणि तुम्हाला कन्व्हर्सेशनचे पॉईंट पण दिलेले आहे. तर ॲन्सर क्वेश्चन 4चा A1चा ॲन्सर पण तुम्हाला इथे दिलेला आहे. सर्वात अगोदर पाहूया काय विचारलेलं आहे. ठीक आहे ना. नोट तुम्ही एक वेळेस वाचून घ्याल. ड्राफ्टिंग अ व्हर्च्युअल मॅसेज. एक मॅसेज दिलेला आहे तुम्हाला, त्याचं ड्राफ्टिंग तुम्हाला करायचं आहे, म्हणजेच कन्व्हर्सेशन टाईपच एक क्वेश्चन दिलेला आहे तुम्हाला. तर तुम्हाला अमोल आणि अंकिता हे काय म्हणत आहे, त्यांच्याबद्दल काय कन्व्हर्सेशन चालत आहे, त्याबद्दल तुम्हाला येथे ओव्हरऑल ते पूर्ण करायचं आहे. पुढं त्यांना अजून तुम्हाला ओव्हरऑल आपल्या शब्दामध्ये तुम्हाला त्याबद्दल लिहायचं आहे. स्टेटमेंट ऑफ पर्पोज. आता स्टेटमेंट ऑफ पर्पोज तुम्हाला काही स्टेटमेंट इथे प्रोव्हाइड केलेले असतील. तुम्हाला पर्पोज त्याचा स्टेटमेंट ऑफ पर्पोज येथे तुम्हाला दिसत असेल. स्टेटमेंट ऑफ पर्पोज, त्याचा पर्पोज काय तुम्ही साध्या सिंपल भाषेमध्ये लिहू शकता. ठीक आहे. आफ्टर देन तुम्ही बघू शकता ग्रुप डिस्कशन आहे. ग्रुप डिस्कशनमध्ये सुद्धा तुम्हाला काही पॉईंट दिले राहतील आणि पॉईंटनुसारच तुम्हाला ग्रुप डिस्कशन पुढे जशा प्रकारे तुम्ही ग्रुप डिस्कशन करता त्याच रीतीने तुम्हाला पुढं ते वाढवत जायचं आहे. देन वन ॲन्सर पण तुम्हाला पाहू शकता, ॲन्सर पण दिलेला आहे. फक्त तुम्ही काय करा, साधा सिंपल जसं की सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स अँड सिंपल कंटिन्युअस टेन्स, याच टेन्सचा उपयोग करून तुम्ही पूर्णपणे पॅरेग्राफ बनवू शकता. अटेम्प एनी वन. आता तुम्हाला एक ईमेल टाईप येणार आहे. यस, ईमेल टाईप तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे, ते तुम्ही पाहून जाल. ईमेल टाईप. आता ईमेल टाईप तुम्हाला काय विचारलं जातं. राईट अँड ईमेल टू द एडिटर ऑफ अ न्यूजपेपर ॲप्रिशिएटिंग द हेल्थ वर्कर हू आर एंगेज इन द फाईट अगेन्स्ट अ पॅन्डेमिक. यस, आणि पॅन्डेमिकवर म्हणजेच कोविड-19वर तुम्हाला एक क्वेश्चन राहणारच आहे. पॅन्डेमिक सिच्युएशनवर तुम्हाला एक क्वेश्चन राहणारच आहे आणि त्याला तुम्हाला कसं फेस करायचं त्याबद्दल तुम्हाला येणारच आहे. पॉईंट पहा काय दिलेले आहे. डेडिकेशन ऑफ वर्कर, डेंजर इन्व्हॉल्व अँड अवर डेप टू देम. यस, एक क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळणार आहे हमखास. आणि ॲन्सर क्वेश्चन 4Bचं तुम्हाला कशा प्रकारे दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता. फ्रॉम टू अँड देन सब्जेक्ट आणि रिस्पेक्टेड सर म्हणून त्यांनी स्टार्ट करून दिलेलं आहे आणि फायनली रिगार्ड हे तुम्हाला ईमेल रायटिंग टाईप दिलेलं आहे. ठीक आहे. देन वन रिपोर्ट रायटिंग कशी करायची आहे. रिपोर्ट रायटिंगमध्ये तुम्हाला काय करायचं आहे. रीड द फॉलोइंग इंट्रो अँड राईट अ हेडलाईन, डेडलाईन अँड अ शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ. बस ते पण तुम्हाला इझी दिलेलं आहे. काही नाही, तुम्हाला ओनली एक टायटल लिहायचं आहे. 2 kills 16 injured in road accident, न्यूज रिपोर्टर अँड लोणावळा. आणि आपलं जे लिहायचं तुम्हाला सिम्पल लँग्वेजमध्ये चालू करायचं आहे. देन वन इंटरव्ह्यू क्वेश्चन. इंटरव्ह्यू क्वेश्चनमध्ये तुम्हाला नेम ऑफ द इंटरव्ह्यू, कशा प्रकारे इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारायचे आहेत. अँड आफ्टर देन नेम ऑफ द इंटरव्ह्यू, फील्ड, डेट अँड व्हेन्यू, ड्युरेशन. माझ्यामध्ये तुम्हाला हे खूप इम्पॉर्टंट जाणार आहे आणि लिहिण्याकरता इझी जाणार आहे. यामध्ये तुमचे मार्क काटल्या जात नाही. ठीक आहे ना. देन वन तुम्हाला दिलेलं असेल इमॅजिन यू. आफ्टर देन तुम्ही पाहू शकता इमॅजिन यू हॅव टू इंटरव्ह्यू अन ओल्ड वुमन हू लाईव्ज in an old age home with the help of the given table and point frame question. For an interview the sequence of question must follow the serial number of the points. Yes, तर तुम्हाला या टाईपचंच आहे की नेम ऑफ द इंटरव्ह्यू अँड देन आफ्टर फील्ड, डेट अँड व्हेन्यू, ड्युरेशन, या स्टेप तुम्हाला लिहायचं आहे विथ द हेल्प ऑफ पॉईंट. अँड आफ्टर देन तुम्ही पाहू शकता अशा टाईप त्यांनी लिहिलेलं आहे. एक नाव लिहिलेलं आहे सिम्पली. देन वन तुम्हाला फील्ड अँड व्हेन्यू त्यामधूनच पॅरेग्राफमधून सर्व पाहायला मिळणार आहे. डेट अँड व्हेन्यू सर्व तुम्हाला त्या पॅरेग्राफमधून मिळणार आहे आणि पॅरेग्राफ इझी येतो आणि टेब्युलर फॉर्ममधला म्हणजे टेबल फॉर्ममधला पॅरेग्राफ एकदम सिम्पल असतो. तुम्हाला वाचताच कळून जातो आणि त्यात इतकं सिम्पल विचारलं असते म्हणजे तुम्हाला आता डेट अँड व्हेन्यू, त्या डेट आणि व्हेन्यू कोणती डायरेक्ट तुम्ही पाहताच तुम्हाला समजून कोणती डेट आहे. नेम ऑफ द इंटरव्ह्यू ते तुम्हाला तो वाचताच पहिले 2-3 ओळी वाचताच तुम्हाला ते समजणार आहे. आणि देन फेम मीन्स फील्ड ॲक्टिव्हिटी काय चालणार आहे, फील्ड कोणतं आहे ते तुम्हाला ताबडतोबमध्ये समजून जाणार आहे की रँडम रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ सच वुमन रिलेटेड जे राहणार आहे. आणि ड्युरेशन किती आहे 40 minutes हे तुम्हाला पॅरेग्राफमध्ये इझिली समजून जाणार आहे. अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग, स्पीच रायटिंग अँड आफ्टर देन अदर दिलेलं तुम्हाला. सर्वात अगोदर स्पीच रायटिंगमध्ये काय करायचं आहे पाहून घेऊया. स्पीच रायटिंगमध्ये तुम्हाला दिलेलं आहे यू विश टू टेक पार्ट इन द इलोक्युशन and then contents in your junior college. One of the topics there in is disadvantage of the television.
क्राफ्ट अ स्पीच ऑन इट इन अबाउट 100 वर्ड्स, यूज ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स. काही नाही, काही पॉईंट तुम्हाला ती वापरायचे आहेत आणि डिसएडव्हान्टेज ऑफ द टेलिव्हिजन तुम्हाला ओव्हरऑल या टाईपचं एक स्पीच रायटिंग तुम्हाला करायची आहे. तर स्पीच रायटिंग कशी, सर्वात अगोदर टायटल लिहून घ्यायचं, द डिसएडव्हान्टेज ऑफ टेलिव्हिजन. ठीक आहे, तुम्हाला टायटल तुमच्या तिथूनच मिळून जाईल. ठीक आहे, जो कंटेंट तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे. देन वन रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. इझिली यस, इझिली क्वेश्चनचा इझिली वर्ड्सचा तुम्हाला यूज करायचा आहे. कारण की तुम्ही पाहू शकता, रिस्पेक्टेड टीचर अँड माय डिअर फ्रेंड्स, आय वुड लाईक टू स्टार्ट माय स्पीच बाय क्लॅरिफाईंग दॅट एव्हरी inventions has its advantage and disadvantage. The television too has plenty of advantage, however that I would like to talk about now are the disadvantages. तुम्हाला ॲडव्हान्टेज आणि डिसएडव्हान्टेज दोन्ही यामध्ये कन्सर्न करायचे आहे, इन्क्लुडेड करायचे आहे. ऑरमध्ये तुम्हाला एक कंपेरिंग म्हणजेच कंपॅरिझन करायचं आहे तुम्हाला. आता तुम्हाला येथे इमॅजिनेशनवर टाईप आलेला आहे. इमॅजिन दॅट यू आर अ कम्पेअर ऑफ द ॲन्युअल डे सेलिब्रेशन ऑफ युअर कॉलेज, राईट अ स्क्रिप्ट फॉर द सेम, यू कॅन टेक द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे जे रायटिंग स्किलचे टॉपिक आहेत, तुम्हाला एक दोन टॉपिक ॲज इट इज पण येऊ शकतो आणि या विषयाशी जुळता म्हणजेच रिलेटेड टू धिस थिंग्स, रिलेटेड टू धिस क्वेश्चन तुम्हाला ॲज इट इज पण येऊ शकतो. ठीक आहे ना, तर खूप इम्पॉर्टंट पेपर आहे. पूर्णपणे पहा आणि पूर्णपणे तुम्ही अटेम्प्ट करा आणि पाहिल्यानंतर मी तुम्हाला सांगत आहे PDF कसा डाउनलोड करायचा. ठीक आहे, आताच PDF तुम्ही डाउनलोड करून घ्याल आणि आताच पाहून घ्याल. ठीक आहे, सायन्सचे जे पण छात्र असतात ते काय करत असतात, जवळपास 1 ते 2 दिवस पेपरला राहिला असेच ते प्रिपरेशन करत असतात. जर त्यांनी अगोदर हा पेपर पाहिला तर म्हणजेच त्यांना पूर्ण समजून जाणार आहे की पेपर पॅटर्न कसा येणार आहे आणि काय टॉपिक राहणार आहे, तर ते इझिली सॉल्व करू शकतात. ठीक आहे, आफ्टर देन तुम्ही पाहू शकता पूर्ण एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे दिलेलं आहे. आणि एक्सपान्शन ऑफ ॲन आयडिया, ऑरमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला आहे. एक्सपान्शन ऑफ युअर आयडिया, तुम्हाला काही पॉईंट दिलेले असतील त्याबद्दल तुम्हाला पॅराग्राफ टाईप लिहायचं आहे. तुम्ही पाहू शकता हेल्थ इज वेल्थ करून तुम्हाला आलेला आहे आणि हेल्थवर तुम्हाला एक जरूर पाहायला मिळणार आहे तुमच्या रायटिंग स्किलच्या टॉपिकमध्ये. ठीक आहे, तर रायटिंग स्किलच्या सेक्शनमध्ये तुम्हाला एक क्वेश्चन त्यावरती जरूर मिळणार आहे. अटेम एनी वन ऑफ द फॉलोइंग. हां, तर हेल्थवर तुम्ही जवळपास थोडं वाचूनच घ्याल. ठीक आहे, रिव्ह्यू करून तुम्हाला दिलेलं आहे ते क्वेश्चन 4 आहे, क्वेश्चन 4D. ठीक आहे, क्वेश्चन 4Dमध्ये तुम्हाला एक अटेम्प्ट करायचं, एक तर रिव्ह्यू अँड आफ्टर देन रिव्ह्यू ऑफ द फिल्म पद्मावत. बापरे बाप, पद्मावत. ठीक आहे ना, तर क्वेश्चन या स्टेप म्हणजे तुम्हाला येणार आहे. राईट अ रिव्ह्यू ऑफ अ फिल्म यू हॅव रिसेंटली सीन बेस ऑन एनी 4 ऑफ द फॉलोइंग पॉईंट. तुम्ही रिसेंटली कोणती फिल्म पाहिलेली आहे, कोणती मूवी पाहिलेली आहे, मला नक्की कमेंट करा. ठीक आहे, कोणती पाहिलेली आहे, पठाण. ओके, नेम ऑफ द कॅरेक्टरचं नाव काय आहे, अँड अबाउट द स्टोरीमध्ये काय आहे, स्पेशल फीचर्स अँड म्युझिक, डान्स, सॉन्ग अँड ॲक्शन, डायरेक्शन. इझिली माझ्या इथे नाही येणार हा क्वेश्चन, बट एक वेळेस तुम्ही थोडा रीड करून घ्याल म्हणजे तुम्हाला हा क्वेश्चन नाही आला तरी पण तुम्हाला अदर क्वेश्चन आला तर काही ना काही त्यात लिहिता येतं. ब्लॉग रायटिंग. ठीक आहे ना, ब्लॉग रायटिंगमध्ये तुम्ही बघू शकता, राईट अ ब्लॉग इन अ प्रॉपर फॉर्मॅट ऑन अ क्लीनलीनेस इन अवर 100 to 150 वर्ड्स विथ द हेल्प ऑफ द पॉईंट दिलेले आहे म्हणजे तुम्हाला घाबरायची जरूरत नाही. प्रेझेंट कंडिशन, लेझिनेस, सोल्युशन अँड सजेशन्स अँड पाहू शकता तुम्ही ॲन्सरमध्ये तुम्हाला टायटल जरूर लिहायचं आहे. ठीक आहे ना, जरूर ॲन्सरमध्ये तुम्ही टायटल लिहा. टायटलला जवळपास 1 मार्क्स तो देऊनच देतो. अपीलमध्ये तुम्हाला कोणता टॉपिक आलेला आहे पाहून घेऊया. प्रिपेअर अ पोस्टर फॉर अ 3 प्लांटेशन सेरेमनी that your class is organized. Give detail about the venue and time. You may ask for help by way of manure, saplings and etc. Give contact detail. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे तिथे ॲन्सरिंगमध्ये तुम्हाला पूर्णपणे दिलेलं आहे. 3 प्लांटेशन सेरेमनी, सर्वात अगोदर टायटल मोठ्या वर्डमध्ये. हां, आणि पेन्सिलचा जर तुम्ही यूज करू शकत असाल, यस तुम्हाला इन्स्ट्रक्शन जे दिलेले राहतील त्यामध्ये जर पेन्सिलचा उपयोग असेल तर तुम्ही काय करा, पेन्सिलनं इथे अंडरलाईन करू शकता किंवा पेननं पण तुम्ही अंडरलाईन करू शकता. खूप सारे विद्यार्थी 2 पेन यूज करत असतात पेपरमध्ये. तुम्ही 2 पेन जर निळेच यूज केले, मतलब ब्ल्यू कलरचे यूज केले तर चालून जाईल. एक सिम्पल चालणारा आणि एक थोडा हायलाईट चालणारा. ठीक आहे, तर चालून जाईल, पण एकच कलर असायला हवा. ठीक आहे. देन मग 3 प्लांटेशन सेरेमनी, मदर नेचर. तुम्हाला एक पॉईंट दिलेला आहे, जॉईन द 3 प्लांटेशन प्रोग्राम अँड देन मग 12th डेट, व्हेन्यू अँड देन चीफ गेस्ट कोण होते, ऑनरेबल श्री आणि टायमिंग काय आहे तेच तुम्हाला लिहायचं आहे. सेक्शन 4 लिटररी, तुम्हाला हा पण नोवेलचा पार्ट जो आहे 16 मार्क्स तुम्हाला कवर करतो. व्हिडिओ थोडा मोठा होता आहे बट विद्यार्थी मित्रांनो खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे ना, तर व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. तुमच्याकरता खूपच येथे एफर्ट घेत आहो आणि तुम्हाला या एफर्टचा काही ना काही फायदा व्हायला हवा आणि तुम्ही पण एफर्ट घ्याल, मला नक्की माहिती आहे आणि तुम्हाला पण फायदा होणार आहे. आणि जे पण विद्यार्थी अबो 90 जातील
त्यांना आतापासूनच काही ना काही ओव्हरऑल थोडासा जर स्टडी केला तर त्यांना ते पॉसिबल आहे. तर नो प्रॉब्लेम. आणि हां, मार्क्स मिळाल्यानंतर, रिझल्ट लागल्यानंतर मला नक्की कमेंट करा की तुम्हाला किती मिळालेले आणि बेस्ट या सब्जेक्टमध्ये किती मिळालेले आहे. ठीक आहे. कंप्लीट द ॲक्टिव्हिटी गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन. आणि विद्यार्थी मित्रांनो, एका हाताने मोबाईल पकडलेला आहे आणि मी बोलत आहे, पूर्ण हात पण माझा पूर्ण दुखून आलेला आहे. त्यामुळे काही वर्ड्स थोडे इकडे तिकडे होऊन जातात. ठीक आहे ना, इधर उधर हो जाते काही वर्ड्स, तो नो टेंशन, आप समझ सकते हो. देन मन चलिए स्टार्ट करते हैं. रीराइट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन क्रोनोलॉजिकल ऑर्डर. ठीक आहे. तर क्रोनोलॉजिकल ऑर्डर तुम्हाला इथे दिलेली आहे. रीराईट द फॉलोइंग स्टेटमेंट इन क्रोनोलॉजिकल ऑर्डरमध्ये तुम्हाला ती लिहायची आहे. बट तुम्हाला हा पण पॅरेग्राफनुसार तुम्हाला समजून जाणार आहे आणि वाचताच तुम्हाला तो कळणार आहे. इथे तुम्हाला ॲन्सर पण दिलेले आहे. देन वन, चूज द करेक्ट ॲन्सर फ्रॉम द बॉक्स गिवन बिलो विच डिफाईन द एलिमेंट ऑफ अ नोवेल. नोवेलचं तुम्हाला एक क्वेश्चन दिलेला आहे. कन्फ्लिक्ट, कॅरेक्टर, थीम, सेटिंग, स्टाईल, नोवेला, बिहेवियर. ठीक आहे. तर हा पण तुम्हाला क्वेश्चन इझी जाणार आहे सॉल्व करण्याकरता. आफ्टर देन आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन अबाउट 50 वर्ड्स इच. हा क्वेश्चन तुम्ही पाहू शकता कोणत्या टॉपिकवर आलेला आहे. डिस्क्राईब द ॲटमॉस्फिअर ऑफ द स्कूल ॲज डिस्क्राईब इन युअर द एक्स्ट्रॅक्ट. तुम्हाला ॲन्सर पाहून घ्या कसं लिहायचं आहे. एकदम साध्या आणि सिम्पल वर्ड्समध्ये तुम्हाला ॲन्सर लिहायचा आहे. देन वन, इंटरप्रिएट. तुम्ही पाहू शकता ॲन्सर क्वेश्चन 5Bचा दुसरा ॲन्सर. ठीक आहे. 2 नंबरचा ॲन्सर दिलेला आहे. देन वन, तुम्ही पाहू शकता 2 मार्क्स करिता ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन अबाउट 50 वर्ड्स तुम्हाला आलेलं आहे. खूप जास्त लिहत बसायचं नाही. ठीक आहे. 4 मार्क्स आहे मे बी. ठीक आहे. तर तुम्हाला सिम्पल आणि साध्या शब्दामध्ये तुम्हाला ते लिहून काढायचं आहे. जवळपास पेपर खूप मोठा तुम्हाला याकरता वाटत आहे कारण की यामध्ये तुम्हाला ॲन्सर दिलेले आहेत. तुम्ही पाहू शकता. देन वन, सेक्शन 2 मोस्ट लाईकली क्वेश्चन. हा झाला सेक्शन 2 स्टार्ट. तर पूर्ण पेपर आपण इथे बघितलेला आहे आणि तुम्हाला आता कसं डाउनलोड करायचा पेपर ते सांगतो. ठीक आहे. सर्वात अगोदर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली लिंक मिळणार आहे. त्या अगोदर तुम्हाला एकच सांगतो की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकनला प्रेस करून ठेवा कारण येणारे सर्व पेपर तुम्हाला माझ्या यूट्यूबवर पाहायला मिळणार आहे. ठीक आहे ना. तसेच टेलिग्रामवरती पण मी काही PDF टाकलेले आहे, परंतु सर्व PDF तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर ते कुठून करायचे. आणि हा PDF आताच मी znews24h.com येथून घेतलेला आहे आणि येथे तुम्हाला मिळून जाणार आहे. ठीक आहे. znews24h.com तुम्हाला हे सर्च करायचं. ठीक आहे. znews24h.com तुम्ही सर्च करताच तुमच्या समोर एक पोर्शन येणार आहे. तेथे तुम्हाला थोडं स्क्रोल डाऊन करायचं आहे, म्हणजे खाली जायचं आहे. खाली जात तुम्हाला जो पण इम्पॉर्टंट टॉपिक वाटला, म्हणजे जो पण पेपर हवा आहे त्यावरती तुम्ही क्लिक करून आत तुम्हाला ऑप्शन मिळेल डाउनलोडचं. तुम्ही तिथून तो डाउनलोड करू शकता. आता हा पूर्ण पेपर आपण पाहिलेला आहे विथ ॲन्सर. तर ॲज इट इज तुम्हाला पेपर PDF तिथे मिळणार आहे. तो PDF घेऊन तुम्ही पूर्ण पहा आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम.